नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा या वर्षाचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर वन डायरेक्शनमध्ये बुलिश होतं आणि वर्षाचा शेवट मार्केटनी गोड केलेला आहे. आता सगळ्यांसाठी गोड झालाय, नाही झालाय, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. परंतु कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, जे पण काही लेवल आपण काल डिस्कस केल्या होत्या, ओव्हरऑल जर बघितलं तर आपण काल डिस्कस केलं होतं, की मार्केटमध्ये एक स्ट्राँग सपोर्ट बिल्डअप झालेला आहे आणि मार्केट डे लोपासनं डे हायला क्लोजिंग होण्याची पॉसिबिलिटी वाढते. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी डिस्कस केलं होतं. आणि आजचं जर मार्केट बघितलं तर जे पण रेजिस्टन्स लेवल होते ते मार्केटनी ब्रेक केले आणि एक वन डायरेक्शनमध्ये मार्केटनी मोमेंटम दिलेला आहे. एक स्ट्रॉंग रॅली आपल्याला बुलिश निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघायला मिळाली. आता उद्या जर बघितलं तर उद्या 1 जानेवारी आहे. नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे 1 जानेवारी 2026. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये काही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात आणि ज्यांना मार्केटमध्ये काम करायचं आहे, ज्यांना मार्केट शिकायचं आहे, त्यांची लवकरात लवकर सुरुवात व्हावी. ओके. तर उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी तुम्हाला माहिती आहे की सेन्सेक्सची एक्सपायरी असते. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत शक्यतो बघण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि शिकण्याकडे फोकस ठेवा. आज जर बघितलं तर मार्केटनी चांगल्या पद्धतीने प्राइस ॲक्शन कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केली होती. बेस कसा तयार केला होता, मार्केटमध्ये कशा पद्धतीने राउंडिंग बॉटम तयार झाले होते, प्राइस ॲक्शन सेटअप, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, सायकोलॉजी काय आहे मार्केटची, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही शिकण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकायचे असेल तर तुम्ही तिकडे जाऊन जॉईन करू शकता, चेक नक्की करू शकता. ओके. तर येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आपण इकडे ओपन केलेला आहे. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट. मोमेंटमला सुरुवात बघा कुठून झाली. काल आपण या काही लेवल डिस्कशन केल्या होत्या. ओके. हा डबल बॉटम डिस्कशन केला होता. ओके. इकडे एक बुलिश लेवल डिस्कशन केली होती. आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की बॉटमला येऊन मार्केटची क्लोजिंग आहे ते इंट्राडे हायला झाली आहे आणि रोज मार्केट जर बघितलं तर ओपन हायला होत होतं, क्लोजिंग लोला होत होती. ओपन हायला होत होतं, क्लोजिंग लोला होत होती. आज मार्केटनी थोडंसं इकडे म्हणजे कालच्या दिवशी मार्केटनी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनी थोडीशी प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश केली होती. हे आपण डिस्कशन केलं होतं. आज जर बघितलं तर मार्केटनी सगळ्यात अगोदर तुम्हाला जर लेवल तर ब्रेक केलाच मार्केटनी. ओके. परंतु इकडे जर बघितलं तर एक इनसाइड कॅन्डल सेटअप केला, इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक केला बुलिश साईडला आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. लेवल टू लेवल जर बघितलं तर 25,980ची लेवल डिस्कशन केली होती. 25,980ची लेवल ब्रेक केली, पुल बॅक घेतलं आणि त्याच्यानंतर परत मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके. इकडे जर बघितलं तर इकडे 3 PM ची ही कॅन्डल आहे. 3 PM सेटअप जर तुम्हाला माहिती असेल 3 PM सेटअपमध्ये देखील एक सेलिंग साईडला एक मोठी कॅन्डल निफ्टीने तयार केली, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सने देखील तयार केली. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर एक बुलिश डे जो खालनं ओपन झाला आणि इंट्राडे हायच्या आसपास इकडे क्लोजिंग झाला. आजची क्लोजिंग जर रॅली जर बघितली तर जवळजवळ 190-200 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये दाखवली आहे. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर वन साईड बुलिश दिवस आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता जर पाहिलं तर निफ्टीने लास्ट टाइम पण बरं बघितलं तर इकडनं एक रॅली सुरुवात केली होती या लेवलवरनं, एक बुलिश मोमेंटम. या लेवलवरती गेल्यावरती एक तिकडनं नेगेटिव्ह म्हणजे सेलिंगची साईड मोमेंटम दाखवली.
या रेजिस्टन्सवरनं आणि परत एक बुलिश मोमेंटम दाखवून परत त्या रेजिस्टन्सच्या आसपास आलेला आहे. त्यामुळे एक मोमेंटम नंतर एक आपल्याला कन्सोलिडेशन किंवा एक पुलबॅक हा बघायला मिळू शकतो. ओके, तर थोडंसं उद्याचा दिवस आहे ना पुलबॅक किंवा थोडासा स्लो राहू शकतो, कन्सोलिडेशन मध्ये राहू शकतो. आणि त्याच्यासाठी लेवल काय तर ते आपल्याला समजून घ्यायचे. ते आजचा इंट्राडे हाय त्याला मार्क करूया आणि आजचा क्लोजिंग लेवल, आजचा स्विंग लो याला आपण मार्क केले. जर इकडे जर बघितलं तुम्ही या लेवलवरती आपण मार्किंग केली तर इकडे बघितलं तर हा सपोर्ट एक आपल्याला मिळालाय. त्याच्या आसपास इकडे रेजिस्टन्स होता. परत जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. म्हणजे एक सपोर्ट, एक रेजिस्टन्स, एक सपोर्ट. 26,114 लेवलचा आपल्याला मल्टिपल रेजिस्टन्स सपोर्टची लेवल आहे. ते आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सपोर्ट बघायला मिळते. ओके, बेसिकली सपोर्ट घेतलेला नाही, तिकडे मार्केटने पुलबॅक घेऊन क्लोजिंग दिली आहे. ओके, आणि इंट्राडे हाय जर बघितला तर 26,188चा इंट्राडे हाय बघायला मिळतो. म्हणजे रेजिस्टन्स, सपोर्ट याला आपण मार्क केले आणि 3 नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, म्हणजे काय लेवल मिळाली आपल्याला 26,114, 26,188 ही एक रेंज आपल्याला इकडे मिळाली आहे. आता ऑलरेडी एक रॅली निफ्टीने दिलेली आहे वन डायरेक्शनमध्ये. एक हेल्दी पुलबॅक आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि तो थोडासा पुलबॅक घेतलेला आहे. आता इंट्राडे हाय जर ब्रेक झाला तर एक हेल्दी पुलबॅक झालेला आहे. छोटं मोठं कन्सोलेशन होऊन जर इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल, 26,188 जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. परंतु ऑलरेडी एक 200 पॉईंटची रॅली बॉटमपासून आलेली आहे आणि याने जर डायरेक्ट लेवल जर ब्रेक केली तर ही डायरेक्ट लेवल थोडीशी आपल्याला ट्रॅप करू शकते. त्यामुळे प्राइस ॲक्शन जर बघितली तर इकडे थोडंसं कन्सोलेशन, एखादा पुलबॅक, एखादा इकडे पुलबॅक होऊन एक राउंडिंग बॉटम आणि त्याच्यानंतर परत एखादा कप अँड हँडल टाईप जर पॅटर्न क्रिएट करून थोडंसं कन्सोलेशन करून जर 26,188ची लेवल ब्रेक होती तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर त्याच्या लेवल काय बनतात ते बुलिश मोमेंटमच्या? या काय लेवल आहेत. परंतु आता एक मोठी रॅली नंतर एक फुलबॅक आणि त्याच्यानंतर परत हे हर्डल आहेत, हे रेजिस्टन्स आहेत सगळे स्ट्रॉंग. 26,234, 26,261, 26,300 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने आज बुलिश मोमेंटम होता, बऱ्यापैकी कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. अन्यथा हे काय होईल, इकडे थोडंसं पुलबॅक घेऊन परत हा डाऊन साईडला किंवा कन्सोलेशनमध्ये जाताना दिसू शकतो. ओके, एक दिवस कन्सोलेशन करून एखादी बुलिश प्रायजेक्शन करून त्याच्यानंतर जर ब्रेकआउट आला तर अशा पद्धतीचा परत एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु जर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर हा बुलिश मोमेंटम सस्टेन होईल का नाही याच्यावरती मोठं क्वेश्चन मार्क निर्माण होते. ओके, त्यामुळे जर डायरेक्ट ब्रेक होत असेल तर आणि डायरेक्ट इकडे कॅन्डल ब्रेक होत असेल तर थोडंसं बुलिश साईडला जाताना थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, थोडंसं पोझिशन सायझिंग या गोष्टींवरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्यामुळे इंटरेस्टेड असेल तर नक्की विचार करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आता डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला हा सपोर्ट आहे 26,114. आता एक पुलबॅक घेऊन काहीसा डबल बॉटम किंवा एखादा राउंडिंग कप अँड हँडल पॅटर्न जर क्रिएट करून जर लेवल ब्रेक केली सपोर्ट साईडला तर छोटा मोठा डाऊन साईडचा मोमेंटम देखील निफ्टी दाखवू शकतो. काय लेवल इकडे बनतात ते 26,074, 26,044, 26,017 हे छोटे मोठे जे सपोर्ट आहेत, एक पुलबॅक घेऊन काहीसा डबल टॉप, काहीसा कप अँड हँडल
अशा पद्धतीची काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन किंवा एखादी ट्रेंड लाईन आणि ती ट्रेंड लाईन ब्रेक करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तर छोटे-मोठे आपल्याला डाउन साईडला सपोर्ट आहेत हे बघायला मिळू शकतात ते. तर बुलिश साईड, सेलिंग साईड, नो ट्रेडिंग झोन ह्या सगळ्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता आणि तुम्ही याच्यातनं अभ्यास करू शकता. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर एक मोठा मोमेंटम नंतर मार्केट थोडंसं आपल्याला उद्या या झोनमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आता गॅप अप जर मोठा झाला तर गॅप अप सस्टेन होणं थोडंसं अवघड आहे. तो पुलबॅक देऊ शकतो किंवा गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे त्यानुसार एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकते. गॅप डाऊन जर ओपन होते तर डायरेक्टली सेलिंग थोडंसं रिस्की असेल. गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं रिकवर करून थोडंसं इकडे कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके. बेसिकली जर बघितलं तर उद्याचा दिवस थोडासा स्लो असू शकतो. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ सोडून जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल अजून बाकी आहे. बँक निफ्टीचा चार्ट जर ओपन केला तर बँक निफ्टीमध्ये आपण काल डिस्कशन केलं होतं. हा सपोर्ट एक बिल्डअप करून मार्केट इकडनं वरच्या साईडला गेलं. इनसाइड कॅन्डल झाली, लेवल ब्रेक झाल्या, त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मोमेंटम बुलिश साईडला बघायला मिळाला. 3 PM सेटअपमध्ये देखील एक छोटासा मोमेंटम बघायला मिळाला. इकडे जर बघितलं तर या पद्धतीने एक चॅनल होता. आता डायरेक्ट कॅन्डलने ब्रेक केलं, त्यामुळे थोडंसं जर बघितलं तर 3 PM सेटअप इकडे बनला होता. ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या बुलिश मोमेंटम नंतर इकडे एक कन्सल्टेशन करून डाऊन साईड मोमेंटम दाखवला. मग एक हेल्दी पुलबॅक इकडे बँक निफ्टीने देखील घेतलेला आहे. आता जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर बँक निफ्टीने एक बॉटम बघा, ही आपण काल लेवल डिस्कशन केली होती सपोर्टची, मल्टिपल सपोर्टची. या पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केली होती. तर त्या लेवलवरती येऊन एक बुलिश मोमेंटम दाखवला. आता तो रेजिस्टन्सवरती आलाय. आता एक बॉक्स पॅटर्न इकडे आहे ऑलरेडी. बघायला मिळते तुम्हाला इकडे बघा. आणि आता या लेवलवरती आहे. तर एखादा दिवस कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट देत असेल तर परत आपल्याला हा हाय बघायला मिळू शकतो. नाही जर रेजिस्टन्स फेस केला तर मग हा इकडनंच परत हा जो पॅटर्न आहे अशा पद्धतीचा हा फॉलो करताना दिसू शकतो. बेसिकली उद्याचा दिवस थोडासा इकडे स्लो आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. इंट्राडे हाय, इंट्राडे लो, नो ट्रेडिंग झोन. काय मिळते लेवल? रेजिस्टन्स काय आहे? 59,560, 59,540. हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे इकडे टेक्निकली. ओके. कन्सोलिडेशन करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर थोडंसं बुलिश मोमेंटम रिस्की आहे, परंतु जो छोटा-छोटा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो आणि रिस्की तर आहेच. बिकॉज एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दाखवलं आहे बुलिश साईडला, तर हा ब्रेकआउट फेलियर होण्याचे चान्सेस देखील वाढत आहे. ओके. आणि मल्टिपल रेजिस्टन्स आहे इकडे बघा. मल्टिपल टाईम इकडे ब्रेकआउट फेलियर केलेला आहे. ओके. त्यामुळे जर बुलिश साईडला जायचं असेल तर थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं गरजेचं आहे. बरं, त्याच्यानंतर जर लेवल जर ब्रेक होते तर छोटे-छोटे रेजिस्टन्स आहे इकडे. बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे लेवल देखील छोट्या-छोट्या रेजिस्टन्सवरती आहेत. ओके. कन्सोलिडेशन लेवल जर ब्रेक केलं तर बँक निफ्टीमध्ये थोडंसं बुलिश साईडला इग्नोर केलं तरी काही हरकत राहणार नाही. बिकॉज ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे, बुलिश साईडला इतकासा व्ह्यू बनत नाहीये. ओके. तरी देखील जरी लेवल ब्रेक झाला तरी छोट्या-छोट्या लेवल आपण इकडे मार्क केले तर रिसेंटली रेजिस्टन्सवरनं 59,819, 59,865 आणि 59,920 छोटे-छोटे रेजिस्टन्स आहेत. छोटे-छोटे रेजिस्टन्सवरती या लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. ओके. बाकी तुमची मर्जी. डाऊन साईडला जर बघितलं तर 59,540 एक शार्प निगेटिव्ह कॅन्डल नंतर छोटा मोठा पुलबॅक, काहीशी कन्सोलिडेशन, काहीसा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होतोय तर छोटे छोटे सपोर्ट डाऊन साईडला देखील आहे. बेसिकली थोडंसं कन्सोलिडेशनचा दिवस बघायला मिळतोय या प्राइस ॲक्शन नंतर.
आणि इतकीशी खास प्राइस ॲक्शन बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत नाहीये. ओके. 59,540 नंतर फर्स्ट सपोर्ट जर बघितला तर 59,460, 59,384 आणि 59,300 या काही डाऊन साईडचे सपोर्ट लेवल बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन मोठा आहे थोडासा आणि त्या झोनमध्येच मार्केट थोडंसं कन्सल्टेशन करताना दिसू शकतं, ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे. ओके, चला सेन्सेक्स साहेबांकडे येऊया. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आज जर बघितलं तर एक स्ट्रॉंग मोमेंटम देऊन गेलेला आहे सेन्सेक्स. ओव्हरऑल जर बघितलं तर एका रेजिस्टन्स लेवलवरती आलेला आहे. इंट्राडे हाय मार्क करूया, सपोर्ट मार्क करूया आणि ही एक रेंज आहे जिकडे आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. कशावरून दिसते? इकडे मार्केटने थोडेसे सपोर्ट रेजिस्टन्स तयार केलेले आहेत सेन्सेक्सने. 85,436 रेजिस्टन्स, सपोर्ट जर बघितलं तर 85,146 सपोर्ट आणि नो ट्रेडिंग झोन हाच आपल्याला बघायला मिळतो. जितकं इकडे यामध्ये कन्सोलिडेशन व्हायचं तितकं कन्सोलिडेशन करू द्या. याच्यामध्ये उड्या मारायला जाण्याची काही गरज नाही, किंवा यामध्ये जेवढं कन्सोलिडेशन होईल तितकं कन्सोलिडेशन होऊ द्या. कन्सोलिडेशन नंतर जर काही लेवल ब्रेक होतील तर त्याच्यानंतर रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक नंतर विचार करू शकता लेवलचा. काय लेवल आहेत? रेजिस्टन्स सपोर्ट जर बघितले तर या स्विंगवरती एक सपोर्ट आहे आणि या स्विंगवर सपोर्ट आहे. छोट्या छोट्या लेवल आहेत. ओके, एक स्विंग छोटा मोठा रेजिस्टन्स पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होतीये 85,600, 85,700. डाऊन साईडला जर बघितले पुलबॅक घेऊन जर सपोर्ट घेऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होतीये, छोटे सपोर्ट आहेत 85,000 राऊंड लेवल आणि 84,900 सेकंड सपोर्ट. ओके, ह्या दोन लेवल. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर या रेंजमध्ये कन्सोलिडेशनची पॉसिबिलिटी हाय आहे. ओके, आणि थोडंसं मार्केट उद्या स्लो राहण्याची पॉसिबिलिटी देखील हाय आहे. बाकी गॅप अप जर झालं तर थोडंसं पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, किंवा गॅप फिलिंग त्याच दिवशी बघायला मिळू शकते. गॅप डाऊन झालं तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये दिवस राहताना दिसू शकतो. ओआय डाटा एकदा बघूया. 1 जानेवारी 2026 म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. 85,220 म्हणजे 85,200च्या आसपास क्लोजिंग आहे. ॲट द मनीची लेवल 85,200 येते. 11 लाख पुट रायटिंग आणि हेवी कॉल रायटिंग कुठे आहे 85,300 म्हणजे 85,300च्या आसपास हेवी कॉल रायटिंग आणि 85,200च्या आसपास हेवी पुट रायटिंग. म्हणजे ही जी रेंज आपण इकडे मार्क केली आहे टेक्निकल रेंज नो ट्रेडिंग झोनची, तर या झोनमध्येच थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओआय डाटा जर बघितलं तर प्रीमियम खूप लो आहेत. 300च्या आसपास प्रीमियम आहे आणि आज जर बघितलं तर आज जवळजवळ 2% इंडेक्स डाऊन झालेला आहे, अंडर 10च्या आहे. तर इतकं काही मोठा मोमेंटम आपल्याला प्रीमियमवरनं तर बघायला मिळत नाहीये आणि थोडेसे प्रीमियम लो असल्यामुळे मार्केट थोडंसं स्लो राहताना दिसू शकतं. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीमध्ये एक स्ट्रॉंग रॅली झालेली आहे. पॉसिबिलिटी काय वाटते मार्केटची, किंवा प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मार्केटमध्ये एक उद्या आपल्याला कन्सोलिडेशनचा किंवा एक छोटासा स्लो दिवस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं स्लो राहण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, बाकी व्हिडिओ जर आवडला असेल, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.